एसटी महामंडळाने तिकीट दरात 15% वाढ केल्यानंतर राज्यभरात निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज 28 जानेवारी रोजी ठाकरे गटाच्या वतीने अमरावतीत जोरदार आंदोलन करण्यात आले। मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्का जाम आंदोलन करून ठाकरे गटाने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी एसटी बस थांबवून बस स्थानकातून वाहतूक ठप्प केली। या आंदोलनामुळे बस स्थानकात मोठी गर्दी झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। ठाकरे गटाने एसटीच्या भाडेवाढीचा तीव्र निषेध करत ही तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आंदोलक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या महाराष्ट्र सरकारने शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या हरामखोर सरकारने जी एसटीची दरवाढ केलेली आहे त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन चालू आहे। तसंच आंदोलन हे अमरावती जिल्ह्यात तुम्ही बघू शकता की आम्ही हा अमरावती बसस्थानक हा रोखून धरलेला आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या परिवहन मंत्र्यानं जो हरामखोरपणा सरकारमध्ये आल्याबरोबर केला, परिवहन मंत्र्यांचं आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चॅलेंज आहे। त्यांनी अमरावती शहरात जिल्ह्यात येऊन फिरून दाखवावं। त्याला टमाटे, अंडे आणि शेणाच्या पावट्यानं या अमरावती शहरातली जिल्ह्यातली जनता त्याचं स्वागत करेल। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारनं डोकं ठिकाणावर घ्यावं आणि तात्काळ ही भाववाढ मागं घ्यावं, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोषाला आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावं। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।